वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल रात्री शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झालेली आहे। पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। मात्र प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांसोबत भेट झालीच नसल्याचा दावा केला। बहिणीची भेट घेण्यासाठी मोदी बागेत आलो होतो असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकरांनी दिलंय। प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीमध्ये जाण्यास इच्छुक आहेत आणि शरद पवारांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला होता। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, काल शरद पवार खासदार अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेच्या निमित्ताने पुण्यात होते। सभा संपल्यानंतर शरद पवार मोदी बागेतील त्यांच्या घरी गेले आणि त्यानंतर रात्री साधारणपणे 9-9:30च्या दरम्यान प्रकाश आंबेडकर देखील मोदी बागेमध्ये गेले। मोदी बाग ही मोठी सहकारी गृहरचना संस्था आहे, ज्यामध्ये अनेक फ्लॅट्स आहेत, अनेक कुटुंब त्या ठिकाणी राहतात आणि प्रकाश आंबेडकरांनी दावा केला की ते त्यांच्या 2 बहिणी ज्या मोदी बागेमध्ये राहतात त्यांना भेटण्यासाठी गेले होते आणि शरद पवारांची त्यांची भेट झालेली नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। मात्र साहजिकच मोदी बागेमध्ये प्रकाश आंबेडकर गेल्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आग्रही आहेत। शरद पवारांनी देखील तसे सकारात्मक संकेत दिलेले आहेत आणि काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये या 2 नेत्यांची भेट देखील झाली होती। त्यामुळेच मोदी बागेमधल्या प्रकाश आंबेडकरांच्या भेटीकडे राजकीय निरीक्षक उत्सुकतेने पाहत आहेत। अमोल, मंदार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।